शरद पवार नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जरांगे पाटील नावाचं एक भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि हे भूत खाली उतरवायचं असेल तर आम्हा ओबीसींना पुढे यावं लागेल आणि त्या भूताला त्याची जागा दाखवावी लागेल. जे कॉन्स्टिट्यूशनल नाही, जे इलॉजिकल आहे, जे बेकायदा मागणी जरांगे करतात त्यांना समजावून सांगायचं राहिलं बाजूला तर त्यांना हे सपोर्ट करतात. तर मग शरदचंद्रजी पवार नावाच्या माणसाला ओबीसीनी का बरं मतदान करावं? जरांगे पाटील ना शरद पवारावर टीका करतात, ना उद्धवजी ठाकरेवर टीका करतात, ना अशोकराव चव्हाणांवर टीका करतात. हेच जरांगे पाटील मात्र भुजबळावर टीका करतात. ओबीसींना कधी मिळाली का ती अर्थमंत्री पदाची चावी? देवेंद्र फडणवीसाच्या कुटुंबापर्यंत जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारा माणूस काल म्हणाला की एका जातीवर निवडणूक लढवली जात नाही, आता मला माझ्या समाजातून मला डाव पणाला लावायचा नाही. ही भाषा अशी एकदम 180 अंशामध्ये कशी काय फिरते बरं? स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल मनोज जरांगे यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर लगेचच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके त्यांनीही आपली भूमिका जाहीर केली. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. लक्ष्मण हाके सर स्वागत आहे आपल्या द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार, धन्यवाद सर. मनोज जरांगे यांनी काल आपली भूमिका जाहीर केली. काल थेटपणे महायुतीच्या विरोधात मतदान करा असं स्पष्टपणे बोलले नसले तरी त्यांचा इतिहास बघता, गेल्या काही महिने त्यांची विधानं बघता त्यांचं इंडिकेशन महायुतीच्या विरोधातच राहिलेलं आहे. त्यांचं रोख तिथंच आहे. मला आता असं विचारायचं तुम्हाला, एक ओबीसी समाजाचा नेता म्हणून तुमचा आता कॉल टू ऍक्शन प्लॅन काय असेल? खरं तर लोकसभेला ओबीसींच्या हातून जी चूक झाली, ओबीसींचं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्यामध्ये जे अपयश आलं, ते जर अपयश परत यायचं नसेल तर तुम्हाला करेक्ट व्हावं लागेल. तुमचा आवाज, तुमचा व्हॉइस कायद्याच्या सभागृहात जायचा असेल तर तुम्हाला एकी करावी लागेल. कारण आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ब्र शब्द बोलताना दिसून येत नाही. आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते जरांगे पाटलाच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालताना दिसून येतात. आत्ताचे जे आमदार खासदार, विशेष करून मराठवाड्यामध्ये आत्ताची लोकसभा संपल्यानंतर जे काही 5-6 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे, त्या सर्व लोकांनी जाऊन जरांगेंना लेखी पाठिंबा दिलेला आहे. मग हे जर असंच होणार असेल, शरदचंद्रजी पवार वेळोवेळी जरांगे पाटलांना सपोर्ट करणार असतील की मराठा समाजाचं आंदोलन एका जरांगे पाटलांनी असं उभं केलं की ते ऐतिहासिक आंदोलन आहे, असं जर सर्टिफिकेट शरदचंद्रजी पवार जर जरांगेंना देणार असतील आणि त्याचा राजकीय फायदा जर शरद पवार घेणार असतील तर आम्ही शरद पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर यामध्ये ओबीसींची काय चूक आहे? त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाचा माणूस असो, आम्ही नेहमी टीका करत आलेलो आहोत की ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये, गावातल्या बलुतेदार अलुतेदार लोकांच्या बाबतीमध्ये जे लोकप्रतिनिधी बोलणार नाहीत त्या लोकप्रतिनिधींना आपल्या वाड्यावरती, वस्त्यावरती, मोहल्ल्यामध्ये आल्यानंतर त्यांना आपण जाब विचारू, त्याचं ऑडिट विचारू. आणि जर हे कायद्याच्या सभागृहात बोलले नसतील, विधानसभेत बोलले नसतील, रस्त्यावरच्या लढाईत बोलले नसतील, आंदोलनाला जाऊन सपोर्ट करणार नसतील तर या माणसांना तुमचं 1 लाख मोलाचं मत का द्यायचं? हा संदेश आम्ही या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसींना, भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना देणार आहोत. तुम्ही काल एका मुलाखतीत म्हणाला की मवियाला तर धडा शिकवायचा आहे. याचा नेमका अर्थ काय? निवडणुकीतून मतदान करायचं महायुतीला, नेमकं अर्थ काय? काय झालं, या महाराष्ट्रामध्ये ज्या नेत्यानं स्वतःला पुरोगामी नेता म्हणून घेतलं, ज्या नेत्यानं या महाराष्ट्रामधली लाभाची पदं, सत्तेची पदं नेहमी स्वतःच्या घरामध्ये ठेवली, स्वतःच्या कुटुंबामध्ये ठेवली, ज्या नेत्यानं ओबीसींच्या मतावरती, ओबीसीमधल्या मेजर जातीमधल्या लोकांचा बेस वोटर, ज्या शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही विधानसभा मला सांगा, त्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये ओबीसीची बहुसंख्येनं मतं असताना त्या ओबीसींनी या शरदचंद्रजी पवार नावाच्या व्यक्तिमत्वाला मतं दिली, त्यांच्या पार्टीला मतं दिली. याचा अर्थ त्या पवार साहेबांनी त्या ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्क अधिकाराबद्दल एक ब्रशब्द बोलायचा नाही. जर त्या समूहाचे ते प्रतिनिधित्व करत असतील
तर त्यांनी त्याची उत्तराई म्हणून ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे हे जरांगेनं समजावून सांगायचं नाही. बरं सुप्रीम कोर्ट म्हणतंय, बरं अनेक राज्य मागासवर्ग आयोग म्हणतायत, जे कॉन्स्टिट्युशनल नाही, जे इलॉजिकल आहे, जे बेकायदा मागणी जरांगे करतात, त्यांना समजावून सांगायचं राहिलं बाजूला तर त्यांना हे सपोर्ट करतात. तर मग शरदचंद्रजी पवार नावाच्या माणसाला ओबीसीनी का बरं मतदान करावं? त्यामुळे आम्ही ओबीसीना सांगणार आहोत, जे लोक आपल्या बाजूने बोलले नाही त्या लोकांना आपल्याला पराभूत करायचं, त्यांना मतदान करायचं नाही, हे आम्ही आता ओबीसीना सांगतो आहोत. हा, पण मला असा प्रश्न पडलाय की शरदचंद्रजी पवार असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते असेल, आपण महायुतीच्या नेत्यांबद्दल नंतर बोलू, ते नेहमी म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. हे म्हणजे याबद्दल काय वाटतं? कसा धक्का लागत नाही ते सांगावं बरं शरद पवारांनी पुढे येऊन. चला मीडियामध्ये तुम्ही सर्व मीडियाला आपण पाचारण करू. एका बाजूला पवार साहेब बसतील किंवा त्यांचे सल्लागार मीडियामधले काउन्सिलर बसतील, मी एका बाजूला बसेन. सांगावं शरदचंद्रजी पवारांनी, जरांगे एका बाजूला म्हणतात की आम्ही लाखो कुणब्यांच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत, आणि त्या जर लाखो कुणब्यांच्या नोंदी झाल्या असतील तर मूळ ओबीसीच्या जो बलूत आहे, अलूत आहे, जो बाय बर्थ ओबीसी आहे, जो जन्मानं ओबीसी आहे, ज्याच्या अनेक पिढ्यांनी सोशल डिस्क्रिमिनेशन भोगलंय, सोसलंय, अपमान अवहेलना झेलली, कायम दुय्यम वागणूक इथल्या व्यवस्थेनं त्याला दिली, त्या माणसांच्या हक्क अधिकाराचं काय होईल बरं? त्यामुळं शरद पवार नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जरांगे पाटील नावाचं एक भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं आहे, आणि हे भूत खाली उतरवायचं असेल तर आम्हा ओबीसींना पुढे यावं लागेल आणि त्या भूताला त्याची जागा दाखवावी लागेल. कुणबी नोंदींबद्दल तुम्ही बोलला आता, मला त्याच्याबद्दल पण विचारायचं आहे. पण जे आरक्षण देण्याचा जो भाग आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा भाग आहे, त्या बाबतीत असं म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावं, असं अनेकदा विधानं केलीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि शरद पवारांनी. पण त्याबद्दल काय वाटतं? हे बघा, शरदचंद्रजी पवार पण तीच भाषा बोलतात, उद्धवजी ठाकरे पण तीच भाषा बोलतात, अशोकराव चव्हाण पण तीच भाषा बोलतात, देवेंद्रजी फडणवीस पण तीच भाषा बोलतात, आणि ह्या माणसांच्या व्यतिरिक्त या मंत्रिमंडळातले छगनरावजी भुजबळ पण तीच भाषा बोलतात. पण जरांगे पाटील ना शरद पवारावर टीका करतात, ना उद्धवजी ठाकरेवर टीका करतात, ना अशोकराव चव्हाणांवर टीका करतात. हेच जरांगे पाटील मात्र भुजबळावर टीका करतात. ह्या सगळ्यांची भूमिका सेम आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांचं कायदेस्थिती देऊन टाका. मग भुजबळांनाच का शिव्या दिल्या जातात ह्या जरांगे नावाच्या माणसाकडून? म्हणजे या माणसाच्या मनामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व, ओबीसीचे नेते, ओबीसीची माणसं, ओबीसीचे हक्क अधिकार संपवायचे. तुम्ही म्हणालात की छगन भुजबळांवर टीका करतात, पण ते महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका करत नाही. त्याच पद्धतीने ते एकनाथ शिंदेवर पण टीका करत नाही. त्याबद्दल काय वाटतं? नाही, मला असं वाटतंय हा शोषितांचा, गरजवंतांचा लढा जरांगेचा नाही, हा जात अस्मितेचा लढा त्यांनी बनवलेला आहे. आणि त्या अशी काही माथी फिरू त्यांनी लोक तयार केलेली आहेत की ते ओबीसीच्या लोकांना मानायलाच तयार नाही. जो ओबीसीच्या बाजूनं बोलेल त्याला धरा, झोडा, त्याला अपमान करा, त्याला ट्रोल करा, त्याला मॉर्फ करा, त्याच्यावर गाणी बनवा, त्याला शिव्या द्या. तासाला 100-200 कॉल येतात आम्हाला शिव्या आणि धमक्यांचे. हा महाराष्ट्र आहे? काय केलं ओबीसीने पाप? तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला खासदार केलं, तुम्हाला मुख्यमंत्री केलं. त्यांना स्वतःच्या तोंडानं जे बोलता येत नाही ते जरांगे नावाच्या खुळचट माणसाच्या तोंडून ते बोलवून घेत आहेत. त्यामुळं महाजातीयवादी जर या महाराष्ट्रात कोण असेल तर ते शरदचंद्रजी पवार आहेत. नाही, माझा प्रश्न तोच होता की एकनाथ शिंदेवर ते टीका करत नाही, त्याबद्दल काय वाटतं? कारण की ते महायुतीचे भाग आहेत. माहित नाही मला, रात्री अपरात्री लोक जाऊन त्यांना भेटतात. मग हाच जरांगे नावाचा माणूस कानामध्ये एक नेता बोलायला गेला होता तर कानात बोलू न देता माईक मध्ये बोला असा म्हणणारा जरांगे रात्री अपरात्री पहाटे पहाटे लोकांना भेटी देतो. हा बदल जरांगेमध्ये कसा झाला? 130 आमदारांचा बिमोड करायचा आहे म्हणणारा, देवेंद्र फडणवीस नावाचा माणसाला आपल्याला संपवायचं आहे म्हणणारा, देवेंद्र फडणवीसाच्या कुटुंबापर्यंत जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारा माणूस काल म्हणाला की एका जातीवर निवडणूक लढवली जात नाही, आता मला माझ्या समाजातून मला डाव पणाला लावायचा नाही. ही भाषा अशी एकदम 180 अंशामध्ये कशी काय फिरते बरं? एवढा युटर्न एका जागेवर कसा काय घेतला जाऊ शकतो? बघा, त्या मुखेड तालुका म्हणून नांदेड जिल्ह्यामधला आहे, त्या मुखेडमध्ये जरांगेच्याच या कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी केली एक 2-4 दिवसापूर्वी लक्ष वेधून घेण्यासाठी. त्या माणसाने स्वतःची कार गाडी पेटवून दिली आणि असा बनाव रचला की आम्ही जरांगे पाटलांचे उमेदवार होणार आहोत म्हणून आमच्यावरती हल्ला झाला.
ज्यावेळी पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला, पोलीस चौकशीमध्ये त्यांनी स्वतःची गाडी पेटवली, हे सत्य पुढे आलं. जरांगे नावाचा माणूस, ते तिकीट राहिलं बाजूला, काय राहिलं बाजूला, त्या लोकांना जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे असे स्टंटबाजी करणारे तद्दन फालतू माणसं, रेतीवाले, 2 नंबरवाले, 2 नंबर धंदेवाले, हे सगळी माणसं जरांगेंच्या बाजूने भोवताली फिरताना दिसली. जरांगेंना कळून चुकलं कुठली निवडणूक आणि कुठलं कोण, कसं लढणार, काय लढणार, कुठला अजेंडा, कोणाला मतं मागायला जाणार, शिव्या देऊन मतं मिळत असतात का? महाराष्ट्रातल्या हरेक माणसाच्या हिताची, हरेक माणसाच्या समस्यावरती काम करावं लागतं, आवाज उठवावा लागतो, तेव्हा आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागतं, जायला एक चांगली संधी भेटते किंवा लोक तुम्हाला मतदान करतात. कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदींवरून तुम्ही जरांगे आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर आता आगपकड केली, पण हे प्रमाणपत्र महायुतीच्या काळात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळात पण दिली गेली, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? बघा, कुणाच्याही काळात असो, पण सगळीच लोक जरांगेंना पायघड्या घालतात ना. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये, ते पण 4-5 वेळा त्या अंतरवली सराटीला जाऊन भेटलेले. त्या अशोकराव चव्हाणांना लाज वाटली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी राहतो किती, तुझी संख्या हाय किती, नक्की जरांगेचं मतदान हाय किती, आता जातीवरच बोलायचं म्हटलं तर लाज वाटली पाहिजे. पैशातून सत्ता कमवतात हे चालय. निवडणुका जवळ आल्या की पैसे कोट्यावधीनं पैसे वाटतात आणि पुन्हा 5 वर्ष खोऱ्यानं पैसे वाटतात. म्हणजे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, हे समीकरण यांनी आत्मसात केलंय. ह्या महाराष्ट्रामध्ये एक क्रांती झालेली असेल. फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा विचार घेऊन समतोल प्रतिनिधित्व जोपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार नाही, प्रत्येक समूहाचं प्रतिनिधित्व जोपर्यंत, आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही बेरड समाजाचा कार्यकर्ता आमदार झालेला नाही. ज्या बेरडांनी वेस राखली, ज्या बेरडांनी छत्रपती शिवरायांचं राज्य सस्टेन केलं, त्या बेरडाचा एक प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात नसावा. ज्या धनगर समाजानं या महाराष्ट्रामधल्या मेंढपाळीचा व्यवसाय केला, 2 नंबरला लोकसंख्येने राहतो जो धनगर समाज, जो शरदचंद्रजी पवार नावाच्या बारामतीच्या नेत्याच्या नादाला लागून त्याला मतदान करतो, त्या धनगराचा एकही खासदार या देशाच्या संसदेत आजपर्यंत निवडून गेला नाही. मग बंजारा समाज, वंजारी समाज मजदूर मजुराचं काम करतात. ह्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ना, यांचा वाईस कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे ना. ज्या तिजोरीमधून इथं पैसा इम्प्लिमेंट होतो, पैसा वाटला जातो, धोरणांना दिला जातो, पॉलिसीज आणल्या जातात, त्या तिजोरीच्या चाव्या नेहमी कोणाच्या कमरेला आहेत? ओबीसीना कधी मिळाली का ती अर्थमंत्री पदाची चावी? मग 50-60% लोकांना जर प्रवाहाच्या बाहेर राहणार असतील, विकासाच्या बाहेर राहणार असतील, बजेटच्या बाहेर राहणार असतील, त्यांचा विकास कसा होईल? आणि मग जरांगे नावाच्या खुळचट माणसाच्या नादाला लागून जर इथले आमदार, मंत्री, खासदार जर त्याला एंटरटेन करणार असतील, तर ओबीसीनी काय त्यांच्या आरत्या करायच्या? ओबीसीनी गुलामी पत्करायची? ओबीसीनी बोललं नाही की ओबीसी चांगले, आणि ओबीसीचा एखादा कार्यकर्ता बोलायला लागला की त्याला बदनाम करायचं? अरे तुम्ही बोला ना, आमने सामने या ना, बसा ना. आम्ही पळून चाललो आहोत का? तुम्ही हल्ले काय करताय, बायकी चाळे काय करताय तुम्ही? या सगळ्या गोष्टी खरं तर घृणास्पद गोष्टी जरांगे नावाच्या माणसानं गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणात अक्षरशः विष पेरलेलं आहे, विष. तुम्ही म्हणालात की ते ओबीसी समाजाचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे व्यवस्थित आता विधानसभा निवडणुकीत आता. तर तुम्हाला असं काय वाटतं, म्हणजे कोणता पक्ष किंवा कोणती आघाडी असं वाटते की ते ओबीसी समाजाला व्यवस्थित रिप्रेझेंटेशन देईल? बघा, आता सध्याची परिस्थिती आमचा एक असा अजेंडा ठरलेला आहे. रिझल्ट ओरिएंटेड जे काय ओबीसीचे आमदार निवडून येतात कायम किंवा निवडून येऊ शकतात किंवा जे निकाल काढू शकतात, अशा माणसांना आम्ही पाठिंबा देत आहोत. त्यांना आम्ही कुठेतरी पायात पाय घालून त्यांचा पराभव करण्याच्या मानसिकतेत आम्ही नाही आहोत. म्हणजे पक्ष कुठल्याही पक्षात असो, पण शरदचंद्रजी पवारांच्या पक्षात असतील तर आम्ही लेखी घेऊ, आम्ही कमिटमेंट घेऊ त्यांची, आणि मग आम्ही त्यांना पाठवू. कारण आमचा शरद पवारांवर विश्वास नाही. त्यामुळे ह्यांनी कितीतरी चापलुसी केली तर आमचा त्यांना सपोर्ट नाही. पण त्यांनी जर लेखी दिलं की बाबा मी तुमचा आहे, तर आम्ही त्याला सपोर्ट करू, विचार करून सपोर्ट करू जर तर. पण बाकीच्या उमेदवारांना मात्र आम्ही सपोर्ट करू. त्यांचा पराभव होणार नाही याची काळजी, पुरेपूर काळजी आम्ही घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे मला फक्त भाजपबद्दल विचारायचं आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले काही असे बरेच उमेदवार त्यांची जाहीर केली. त्यातले बहुतांश जर का उमेदवार आपण बघायचं झालं तर ते प्राधान्याने मराठा समाजातले होते. याबद्दल काय म्हणणार? नाही, मराठा समाजाचंच प्रतिनिधित्व आहे. 20-25 जागांच्या पलीकडे 288 पैकी लढायला संधी इथले सत्तेतले पक्ष देत नाहीत. लढायला
म्हणजे 21 उमेदवार पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे असतील तर त्यातले 3-4 उमेदवारच फक्त नॉन मराठा आहेत, बाकी बस मराठा बस आहेत. बस बस त्याबद्दल. अशी परिस्थिती आहे. कारण 288 पैकी 180 आमदार सरासरीनं मराठ्यांचे मराठा. निवडून येतात हं. आणि म्हणतात आम्ही मागास राहिलोय, हं. आम्ही मागास झालोय. कसे काही सोशली बॅकवर्ड असतील, हं. हे मागासले असतील तर पुढे कोण गेलेलं असेल, हं. हे प्रश्न आम्ही आम्ही महाराष्ट्रासमोर विचारत आहोत. म्हणजे ओबीसीचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे असं तुमचं म्हणणं आहे? किमान बोलतील तर त्या कायद्याच्या हं. सभागृहात. छगनरावजी भुजबळ एकटे बोलायला उठल्यानंतर त्यांची हाडतोडी केली गेली इथल्या सगळ्या आमदारांकडून. हं. त्यांना बोलू दिलं गेलं नाही. एका दिवसात एका ओळीचा लगेच एक प्रस्ताव पारित केला गेला या महाराष्ट्राच्या विधानसभेत. एकही आमदार, एकही माईचा लाल ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार झाला नाही. हं. किती दुर्दैव असेल या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं आणि ओबीसीचं. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात, Yes. तुमची नेमकी भूमिका मांडली होती. मी काल पत्रकार परिषद झाली तुमची, त्यानंतर अनेक मुलाखती झाल्या, त्यात तुमची अनेक महत्वाची विधानं होती, त्याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा Yes. भेटू. Yes. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद. थँक्यू.